अधिकारी, तेही सरकारी अधिकारी सुट्टीच्या दिवशी काम करतात हे तुम्ही पाहिलं आहे? होय, तुकाराम मुंढे साहेब आले आणि अन्न औषध प्रशासनातील अनेक अधिकारी सुट्टीच्या दिवशी काम करताना दिसले. हा करिश्मा आहे या माणसाचा. ज्या अधिकाऱ्यांना तक्रार करून 15-15 दिवस उलटून जायचे परंतु ते दखल घेत नव्हते, ते अधिकारी आता शनिवार रविवारी सुद्धा धडक कारवाई करताना दिसत आहेत. हे मुंढे साहेबांमुळे घडलं. मला माझ्या ताटामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ असते हे तुकाराम मुंढेंमुळे कळालं की दुधात भेसळ आहेत, माव्यात भेसळ आहे, खव्यात भेसळ आहे, मिठाईमधल्या अनेक प्रकारांमध्ये भेसळ आहे. हे आजपर्यंत आमच्या गावी नव्हतं. फक्त मुंढे साहेबांमुळे कळलं की या प्रकारातही भेसळ होते. मुंढे साहेब आले, त्यांनी विविध प्रकारच्या भेसळींवर रेड मारली आणि जनतेला दाखवून दिलं की तुमच्या ताटात कुठून विष येत होतं, कसं येत होतं, आणि मग लोक आता जागृत झालेत. तुकाराम मुंढेंमुळे वर्तमानपत्रामध्ये, साध्या वर्तमानपत्रामध्ये सहज आपण भजी वडापाव काहीतरी घेत होतो, पण त्या वर्तमानपत्राची शाही कॅन्सरला आमंत्रण देणारी आहे. त्यातल्या वर्तमानपत्रात चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे जीवजंतू आपल्या पोटात जातात हे तुकाराम मुंढेंमुळे समजलं. आणि आज अनेक लोक सांगतात की कागदात देऊ नको. आपण फक्त भेसळीबद्दलच बोलत नाहीये. तुकाराम मुंढेंच्या काळामध्ये आम्हाला कळलं की आपण कोणत्याही दवाखान्यात ॲडमिट असलो तरी त्याच दुकानातून तुम्हाला औषध घेण्याची सक्ती नाही. तुम्हाला हवं तिथून तुम्ही पाहिजे त्या दुकानातून औषध घेऊ शकतात. हे मुंढे साहेबांमुळे आदेश पारित झाले. कोणत्याही मेडिकलवर फार्मासिस्ट पाहिजे, अधिकृत माणूस पाहिजे. अलीकडे लायसन कुणाचं आणि चालवतं कोण, हा प्रकार तुकाराम मुंढेंमुळे थांबलेला आहे, थांबत आहे, थांबायला हवा. प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देऊ नये. लहान मुलगा गेला तरी औषध देतात, कुठल्याही गोळ्या देतात, त्याच्या आवाच्या सव्वा किमती असतात. याला चाप बसवला तुकाराम मुंढेंमुळे. अनेक अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत बदलली. फक्त भेसळ नाही पकडली मुंढे साहेबांनी, तर त्यांच्या डिपार्टमेंटमधल्या अधिकाऱ्यांना शिस्त लावली, प्रशासकीय कामाची पद्धत शिकवली. आणि एखादा अधिकारी जेव्हा असं काम करायला लागतो तेव्हा तो जनतेचा प्रिय बनतो, जनतेचा लाडका बनतो. कारण तो जनतेचं काम करतो, तो कायद्याचं काम करतो, तो न्यायाचं काम करतो. आपण महाराष्ट्रभर मी तुकाराम हे कॅम्पेन चालवत आहोत. त्याला तुमचं उदंड प्रतिसाद मिळतोय, समर्थन मिळतंय. पुन्हा एकदा तुम्ही स्वतः तुकाराम समजत असाल, तुकाराम मुंढेंसारख्यांना समर्थन देत असाल, कायद्याला साथ देणार असाल, न्यायाला साथ देणार असाल, तर कमेंटमध्ये मी तुकाराम जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा.